अहिल्यानगरच्या मध्यवस्तीत बुरुड गल्ली येथे एस मार्केटिंग चॉकलेट्स या दुकानाला मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागली. ही बिल्डिंग जुनी सागवानी लाकडाची असल्याने आगीनं काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले, अशी माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांनी दिली आहे. या आगीत दुकानदारांचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस आणि अग्निशामक विभागाकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. आपण इथं पाहतोय की बुरुड गल्लीमध्ये काळा मारुती मंदिर जो आहे, त्या काळा मारुती मंदिरामध्ये जे चंगडियांची जी जुनी इमारत आहे ती पूर्ण सागवानी इमारत होती. त्या इमारतीला आज सकाळी साधारणतः 6:30-7च्या दरम्यान आग लागली होती. आगीमध्ये ती पूर्ण इमारत जळून हे झालेली आहे, पूर्ण डिस्ट्रॉय झालेली आहे. या ठिकाणी आपण पाहिले की MIDC अहिल्यानगर महानगरपालिका त्याचबरोबर आर्मर्ड क्रॉप आणि VRD इथं जे आपण अग्निशमन वाहन मदतीला बोलवले होते. त्याचं कारण असं की जे काही बांबू गल्लीमध्ये पूर्ण जे काही बांबू आहेत किंवा जे काही स्टोअर केलेले मटेरियल आहे आणि शिवाय सागवानी वाडा असल्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात स्प्रेडअप झाली. ती आग जास्त स्प्रेडअप होऊ नये आणि पसरू नये म्हणून आपण या ठिकाणी अतिरिक्त काळजी म्हणून आपण या गाड्या इथं बोलवल्या होत्या. सदरची आग साधारणतः 1 तासामध्ये आपण कंट्रोल केलेली आहे. यात जीवितहानी नाही, मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.